नमस्कार, मी पल्लवी हनुमंत कदम इयत्ता 12वी आर्ट्समध्ये शिकत आहे. नमस्कार, मी सुरक्षा इयत्ता 12वी आर्ट्स या शाखेत शिकत आहे. आज आपण आत्मनिर्भर भारत या विषयावर चर्चा करणार आहोत. आपला भारत देश स्वबळावर कसा उभा राहील आणि आत्मनिर्भर कसे होईल या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग आत्मनिर्भर भारत या विषयावर चर्चा करूया. सर्वप्रथम मला सांगा, आत्मनिर्भर भारत म्हणजे काय? आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करणे. आत्मनिर्भरता भारत म्हणजे प्रादेशिक वस्तूवर अवलंबून राहणे. छान, अगदी बरोबर. याचाच अर्थ आपल्या वस्तू सेवा स्वतः तयार करणे आणि देशाला मजबूत तयार करणे. आता मला सांगा, सरकारने आत्मनिर्भर भारत अभियान का सुरू केले? कोविड काळात आपल्याला परदेशावर अवलंबून राहण्याची अडचण निर्माण झाल्यामुळे प्रधानमंत्र्यांनी 2020 मध्ये हा उपक्रम सुरू केला, ज्यामुळे भारत आपली उत्पादन क्षमता वाढवू शकेल. मग मला सांगा, आपण विद्यार्थी म्हणून या मोहिमेत काय करू शकतो? आपण भारतीय वस्तू वापरू शकतो. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देऊ शकतो. नवीन कौशल्य शिकून उद्योजक बनू शकतो. म्हणजे लोकल फॉर लोकल हे खरे आणि हेच आत्मनिर्भर भारताचे ब्रीदवाक्य आहे. तर मला सांगा, लोकल फॉर लोकल म्हणजे काय? याचा अर्थ असा की आपण आपल्या देशात बनवल्या जाणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देणे. म्हणजे देशी वस्तू वापरा आणि स्थानिक उद्योगांना पाठबळ द्या. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, परदेशी ब्रँड वस्तूपेक्षा भारतीय उत्पादन देणे होय.